आज आपण करणार आहोत पुरणाचं धिरडे। 1 वाटी मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, 1 वाटी गूळ, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि छान त्याला सुगंध येण्यासाठी आपल्या पुरणाला मी वेलदोडे घेतलेले आहेत कुठून। थोडंसं मीठ लागेल। इथं मी 1 वाटी हरभऱ्याची जी डाळ आहे ना ती भिजवलेली आहे जवळपास 7 ते 8 तास। आपण छान 3-4दा ह्याला धुवून घ्यायचं व्यवस्थित। आपण हरभऱ्याची डाळ कुकर मध्ये शिजवून घेऊया। जवळपास 2-3 शिट्ट्या आपल्याला काढायला पाहिजेत। मी छान 7-8 तास शिजवल्यामुळे 3 शिट्ट्या सुद्धा बस होतील। पण समजा तुम्ही एक अर्जंट मध्ये करत असाल 2-3 तासच किंवा 1 तास जर डाळ भिजवली तर 7-8 शिट्ट्या काढल्या तर छान डाळ शिजते। हे जे पाणी राहतं ना ही डाळ बुडेलचीच आपल्याला आमटी सुद्धा करता येते। आता कुकर लावते आणि आपल्याला 3 शिट्ट्यांची वाट बघावी लागेल। ही डाळ शिजतीये तोपर्यंत धिरड्याला लागणारं पीठ आपण मळून घेऊया। हे बघा, आता इथं मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले। पांढरे शुभ्र धिरड हवं असतील तर तुम्ही फक्त मैदा घेतला 1 वाटी तर चालेल। आता ह्याच्यात थोडंसं मीठ घालूया आणि हे जे पीठ आहे ते आपल्याला छान मऊसूत मळून घ्यायचंय। जवळपास एक पुरणपोळी एवढा वाटी पाणी लागेल, 1 कप। आणि चपाती किंवा पोळीला जेवढं पीठ मळतो तेवढं घट्ट पण नाही। आता हे बघा एवढं मऊसूत आपल्याला पीठ मळून हवंय। ह्याला मी ह्याच्यातच झाकून ठेवणार आणि 10 ते 15 मिनिटं ह्याला रेस्ट करायला देऊ। तोपर्यंत आपण पुरण तयार करून घेऊ। डाळ छान शिजलेली आहे। पाणी सेपरेट काढून घेऊ। डाळ छान शिजली आहे, घोटायची सुद्धा गरज नाहीये। हे बघा, मिक्सरला लावायची पण गरज नाही। समजा जर तेवढी छान चांगली शिजली नसेल तर तुम्ही मिक्सरला लावू शकता, कारण एकदा गूळ घातलं की ती डाळ काही केल्या मऊ होणार नाही। म्हणून आपण पहिलाच चमच्याने याला मऊ करून घेऊया डाळीला पूर्णपणे। गूळ ऍड करायचा आहे म्हणजे हा गूळ लगेच वितळेल सुद्धा ह्याच्यात। आणि आता हे गॅसवर ठेवून याचं पुरण तयार करून घेऊया। ह्याला मी नॉर्मलच गूळ घेतलाय, चिक्कीचा गूळ वगैरे घेतलेला नाहीये। आता आपण हे भांड गॅसवर ठेवलंय आणि गूळ आपला जवळपास त्या डाळीच्या शिजलेल्या गरमपणानेच वितळला आहे। आपलं पुरण जे आहे ते घट्ट होत आलंय। त्याच्यात आपल्याला वेलदोडा घालायचा आहे। पुरण झालं कशावरनं ओळखायचं, चिक्की झाली कशावरनं ओळखायचं, हा दाऊल असा ठेवला की तो सरळ राहायला पाहिजे असा, म्हणजे झालं। अजून हे आपलं पडतंय म्हणजे अजून पुरण आपलं व्हायचंय। आता आपलं पुरण जे आहे ते घट्ट, खऱ्या अर्थाने घट्ट झालेलं आहे, रेडी आहे। इथं मी खाली एक जाळी ठेवलेली आहे, पातेल्यात पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि वरून झाकण लावलेलं आहे। असं घ्यायचं, जवळपास पुरीपेक्षा थोडंसं मोठं घ्यायचं आणि पीठ जे एक्स्ट्राचं आहे ते झाडून टाका। नंतर ह्याला पातळ लाटायची, जाड लाटायचं नाही, कारण का माहितीये हे नंतर ट्रान्सपरंट दिसायला पाहिजे, छान वाटतात आणि खायला पण त्याचं आउटर कवरिंग पातळ छान वाटते, पुरणाची टेस्ट जास्त येते। आता हे आपले असे तयार झाले की हे जे आपलं पुरण आहे ते आपण सेंटरला ठेवायचं आणि इथून ह्याला असं दुमडायचं। मग इथून हे पार्सल आपलं दुमडून घ्यायचं आणि हे इथून दुमडायचं। ह्याला चिकटवायची काही गरज नाही, थोडंसं
पीठ लावून ठेवा, नाहीतर चिकटतात. ही पानं आहे. तुमच्याकडे केळीचं पान असेल तर केळीचं पान ठेवा. माझ्याकडं हळदीचं पान होतं, मी हळदीचं पान ठेवतीये. ह्याच्याने काय होतं की आपले हे जे दिंड आहेत हे चिकटत नाहीत खाली. आणि हे ह्याच्यावर ठेवून टाकूया. आणि हे शिजतील. ह्याला एक 15 ते 20 मिनिटं लागतील शिजायला. आता तुम्हाला दिसतं का? थोडे ट्रान्सपरंट दिसतंय, आतलं पुरण दिसतंय आपल्याला. आता आपण काय करायचं, गॅस बंद करायचा आणि 15 मिनिटं ह्याच्यातच ठेवून द्यायची. एक 5-10 मिनिटं तरी ठेवा, म्हणजे त्या गरमीला आणि जे काही शिजायचं राहिलं असेल तर तेही होऊन जाईल. आणि मग आपण सर्व करू. ओपन करून बघूया, म्हणजे आपल्याला कळेल की शिजलंय की नाही. एक तर हे इझिली ओपन होतं, नंतर आत तुम्ही बघता का जरा सुद्धा पिटूस दिसत नाहीये आणि एकदम ट्रान्सपरंट झालंय, म्हणजे आपलं पुरणाचं दिंड शिजलं याचं लक्षण. आणि गरमागरम सर्व करूया.